धन्यवाद. पूर्वी सायकोलॉजीच्या अगदी बेसिक बाबींचा अभ्यास केला तर लक्षात येतं की ही अशी फ्रॉड मंडळी खास महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यात कसे आणि का यशस्वी होतात. लव्ह बॉम्बिंग नावाचा एक शब्द आहे. प्रचंड प्रेम असल्याचा दिखावा करून भावनिक कपट करत विश्वास संपादन करणे ही अगदी बेसिक रणनीती असते. आणि मग त्यातून कोणी अर्जंट निकट भासवत पैसे उकळतात तर कोणी लग्नाच्या खोट्या आमिषाखाली लैंगिक शोषण करतं. तर खरात सारखेच भोंदू बाबा जवळच्या लोकांच्या मृत्यूची भीती दाखवून नको त्या गोष्टी करायला लावतात. कधी कधी हा प्रश्न विचारावासा वाटतो की कोण आहेत अशा फसणाऱ्या बायका. का फसतात या. अहो, सतत अशा गोष्टींच्या बातम्या येत असतात, माध्यम दाखवत असतात. सतत अशा लोकांना बळी पडू नका असं सांगितलं जातं. अगदी सोशल मीडियावर सुद्धा भरमसाठ रील्स हेच शिकवत फिरत असतात. पण त्यातून शिकण्याऐवजी तोच सोशल मीडिया आता अजून महिलांना भरकटवण्याचे माध्यम झालंय. आता याचा अर्थ असा नाही की पुरुषांना सोशल मीडिया किंवा भोंदू बाबा गंडवत नाहीत. फक्त आजच्या विषयांचा थेट संबंध महिलांशी असल्यामुळे त्यातील ह्याच अँगलवर आपण भर देतोय. एकंदरीत लहान मुलांचे होणारे लैंगिक शोषण लक्षात घेता आपण गुड टच बॅड टच शिकवायला लागलोय. पण आता सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या महिलांना त्यामुळे होणाऱ्या मैत्रीचे रेड फ्लॅग्स ओळखण्याचे विशेष धडे द्यायला हवे. सोशल मीडिया एज्युकेशन, सोशल मीडिया कसे वापरावे, ते वापरताना काय खबरदारी घ्यावी हे शिकणे आणि शिकवणे गरजेचं झालंय. आपल्या परिवाराबद्दलची माहिती, आपले इमोशनल इश्यूज, आपली आर्थिक माहिती अशी मैत्री झालेल्या लोकांबरोबर शेअर करायची नसते हे रुजवणं गरजेचं झालंय. तरीही काही वाईट घडलंच तर ते सांगण्याची हिंमत ठेवावी हे शिकवणं सुद्धा तेवढ्याच गरजेचं झालंय. आणि एकंदरीत समाजानं सुद्धा विक्टिम कोण आणि गुन्हेगार कोण हे शिकणं सुद्धा गरजेचं आहे. खरं तर सरकार सायबर फ्रॉड रोखण्यासाठी जेवढे प्रयत्न करते तितकेच प्रयत्न हे गुन्हे रोखण्यासाठी होताना मात्र दिसत नाहीये. एकदा गेलेला पैसा वापस मिळवता येईल, पण वाया गेलेलं आयुष्य कसं मिळवता येईल. पूर्वी. धन्यवाद सरिता. एक छोटासा ब्रेक पाहत रहा.